जय शिवराय मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेला किल्ले साल्लेर. महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसुबाईचा आहे, तसाच महाराष्ट्रातील गड किल्ल्यांमध्ये सर्वात उंच किल्ल्याचा मान साल्लेर गडाचा आहे. शिवकालीन इतिहासात देखील या गडाला महत्त्वाचे स्थान आहे, कारण येथे एक प्रसिद्ध लढाई झाली होती. शिवरायांनी 1671मध्ये बागलाण मोहीम काढली आणि साल्लेर किल्ला जिंकून घेतला. या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली. हे ऐकून पातशाह कष्टी झाला आणि म्हणाला, काय इलाज करावा? लाख लाख घोड्यांचे सुभे रवाना केले, ते बुडवले, नामोहरण होऊन आले, आता कोणा पाठवावे? तेव्हा पातशहाने शिवाजी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दिल्ली आपण सोडित नाही असा विचार केला आणि इखलस खान आणि बहलोल खान यास बोलून 20,000 स्वारांनिशी साल्लेरला रवाना केले. मग इखलास खानने येऊन साल्लेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनोबत प्रतापरावांना जासुजाकरवी महाराजांनी कळवले. तुम्ही लष्कर घेऊन साल्लेरेत जाऊन बेलोल खानास धारून चालवणे आणि कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले. हे इकडून येतील, तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे, असे दुर्फता चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे असे पत्र महाराजांनी पाठवले. त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव तर दुसरीकडून पेशवे असे साल्लेरीस आले आणि मोठे युद्ध झाले. सभासद बकरीत या युद्धाचा खालीलप्रमाणे उल्लेख आढळतो. 4 प्रहर दिवस युद्ध झाले. मोगल, पठाण, रजपूत तोफांचे हत्ती, उंट, आराबा घालून युद्ध झाले. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की 3 कोस औरच चौरस आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले. दुर्फता 10,000 माणूस मुर्दा झाले. पूर वाहिले, रक्तांचे चिखल झाले, त्यामध्ये ऋतो लाभले. असा कर्दम झाला. मराठ्यांनी इखलास खान आणि बेलोल खानाचा पाडाव केला. युद्धात प्रचंड प्रमाणावरती हानी झाली. या युद्धात शिवरायांच्या 1,20,000 सैन्याचा समावेश होता. त्यापैकी 10,000 माणसे कामीस आली. 6,000 घोडे, 6,000 उंट, 1,200 हत्ती तसेच खजिना, जड जवाहीर, कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली. या युद्धात मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली. मोरोपंत पेशवे आणि प्रतापराव सरनोबत यांनी आणीबाणी केली. सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवताना आपले देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले. सूर्यराव काही सामान्य योद्धा नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा त्याच प्रतिमेचा असा शूर पडला. विजयाची बातमी शिवरायांकडे गेली. राजे खूप खुश झाले. खबर घेऊन आलेल्या जासुदांना सोन्याची कडी दिली. प्रतापराव सरनोबत, मोरोपंत पेशवे, आनंदराव, व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले. हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला. सभासद बनतो पातशाह असा कष्टी झाले. खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीच दिली असे वाटते. आता शिवाजी अगोदर आपणासच मृत्यू येईल तर बरे. आता शिवाजीची चिंता जीवी सोसवत नाही, असे दिल्लीच्या पातशहाचे बोलणे झाले. मोगलाच्या सैन्याशी मैदानात समोरासमोर लढाई करून महाराजांना हा विजय प्राप्त झाला होता. या युद्धात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युद्ध कौशल्याची व शौर्याची कीर्ती चहूकडे पसरली आणि मराठ्यांचा दरारा अधिकच वाढला. साल्लेर जिंकल्यावर त्यासमोर मुल्लेरसुद्धा मराठ्यांनी जिंकून घेतला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपली मजबूत पकड बसवली. त्यामुळे सुरत शहरात देखील कायमची दहशत बसली. बागलाण डोंगर रांगेतील साल्लेर किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 5,441 फूट आहे. साल्लेर गडाचा घेरा साधारणपणे 11 किमी असून व्यापलेले क्षेत्र 600 हेक्टर आहे. हा गड डांग, गुजरात आणि बागलाण यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर असल्याने संरक्षितदृष्ट्या महत्त्वाचा होता. बागलाण हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळे समृद्ध झालेला प्रदेश आहे. साल्लेरगड हा परशुरामांची तपोभूमी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बाण सोडला, तो याच भूमीवरून अशी लोकांची श्रद्धा आहे. या गडावर जाण्यासाठी साल्लेरवाडीतून गडावर जाताना थोडे पुढे चालून आल्यावर रस्त्याच्या मधोमध एका पाषाणावरती वीर पुरुषाचे शिल्प दिसते. तिथून पुढे उजव्या बाजूला कुलस्वामिनी श्री गड कालिका माता धारवाशिनी साल्लेर निवासिनी मातेचे मंदिर आहे. कालिका मातेचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर दगडात कोरलेल्या गडाच्या पायऱ्या लागतात.
पायऱ्या चढून गेल्यावर गडाचे पहिले प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वाराच्या बाजूला बुरुज आहे. प्रवेशद्वारातून आज सरळ पुढे गेल्यावर किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आज शिरल्यावर काटकोनात तिसरे प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारावरती आपल्याला शिलालेख पाहायला मिळतो. ही 3 प्रवेशद्वारांची माळ पार करून किल्ल्याच्या सर्वात खालच्या माचीवर प्रवेश होतो. माचीवरून पुढे चालत जाताना डाव्या बाजूला उद्ध्वस्त वाचूचे अवशेष दिसतात. तसेच पुढे गेल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे एक टाकंसुद्धा पाहायला मिळते आणि गडाच्या तटबंदीवरती मारुतीरायांचे एक शिल्प आढळते. माचीवरून पुढे चालत गेल्यावर माचीच्या टोकाला बांधलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. या पायऱ्यावरून वर चढून गेल्यावर एक प्रवेशद्वार लागते. तेथून पुढे अजून वरती गेल्यावरती 2 प्रवेशद्वार लागतात आणि दुसऱ्या प्रवेशद्वारातून तिसऱ्या प्रवेशद्वाराकडे जाताना उजव्या बाजूला गुहा आहे. या गुहेवर गणपतीचे शिल्प आहे. तिसरे प्रवेशद्वार ओलांडून काही पायऱ्या चढून गेल्यावर आपला किल्ल्याच्या मुख्य माचीवरती प्रवेश होतो. तिथे पाण्याचा एक टाका आहे. पुढे डाव्या बाजूला यज्ञकुंड आहे. या ठिकाणी काही उद्ध्वस्त वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. पुढे थोड्याच अंतरावर पायवाटेने डाव्या बाजूला गंगासागर तलाव दृष्टीस पडतो. तलावाच्या बाजूलाच पाण्याचे टाके पाहायला मिळते. गंगासागर तलावाच्या समोर रेणुका मातेचे भग्न मंदिराचे अवशेष आढळतात. या मंदिराच्या जवळ जाणारी वाट किल्ल्याच्या पूर्व टोकाला असलेल्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते. पुढे ही वाट साल्लेर आणि सालोटा गडाच्या खिंडीतून खाली माळदर गावात उतरते. या वाटेत कातळात कोरलेल्या गुहासुद्धा पाहायला मिळतात. तर दुसरीकडे गंगासागर तलावाच्या समोरून वर जाणारी वाट आपल्याला 3 गुहांपाशी घेऊन जाते. गुहेच्या समोर मारुतीचे मंदिर आहे. या गुहांमध्ये राहता येऊ शकते. गुहा शेजारून वर जाणारी वाट आपल्याला गडाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरती श्री परशुरामांचे मंदिर आहे. या मंदिरात परशुरामांची मूर्ती व पादुका आहेत. गडाच्या या सर्वात उंच ठिकाणावरून संपूर्ण बागलाण विभाग दिसतो. अजंठा, सातमाळा डोंगरातले धोडप, इखारिया हे सुळके दिसतात. मांगीतुंगी, तांबोळ्या, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड आणि सालोटा हे किल्ले नजरेस पडतात. या किल्ल्यावर जाण्यासाठी साल्लेरला येऊन मुंबई पुण्याहून नाशिक सटाणा मार्गे ताहाराबाद गाठावे. तिथून पुढे वाघंबे गावातून साल्लेर किल्ल्यावर जाणारी वाट आहे किंवा माळदर गावातून सुद्धा एक वाट किल्ल्यावरती जाते किंवा साल्लेरवाडीतून सुद्धा गडावर जाणारी एक वाट आहे. अशा 3 वाटा आहेत. या गडावरती जेवणाची सोय नाही, पण गडावर असलेल्या गुहांमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. तसेच गंगासागर तलाव व त्याच्या बाजूस असणाऱ्या 2 पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या. गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा. आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.